जय शिवराय. इन्फॉर्मेटिव्हच्या वीकेंड प्रॅक्टिकल सोल्युशन्स या प्रेरणादायी भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य कसं राखायचं असतं याची प्रॅक्टिकल माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी राजेश सावंत. सातत्य एक अशी गोष्ट आहे जी दिसत तर नाहीत, पण तिचे परिणामही सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये नजरेस पडत नाही. हा कालावधी खूप मोठा असतो आणि तोपर्यंत एखादी गोष्ट सतत करत राहणं कष्टदायक, त्रासदायक आणि कंटाळवाणं काम असतं. पण अचानक बदल दिसायला लागतात. तुम्हाला जे हवं आहे ते नकळतपणे तुमच्यामधून दिसायला लागतं. असं का होतं? त्याचं कारण म्हणजे तुमचं सातत्य. काही कालावधीच्या नंतर तुम्ही करत असलेल्या लहान सहान गोष्टी एकमेकांच्या मध्ये आहे ना गुंफत जातात आणि त्यांच्यामध्ये गुणात्मक वाढ होते. सुरुवातीला एखादं काम करण्यासाठी तुम्हाला समजा 10 मिनिटं लागत असतील, पण तेच काम जर सातत्याने दररोज करत राहिलात तर ते 6 महिन्याच्या नंतर 8 मिनिटांमध्ये आणि 1 वर्षाच्या नंतर 6 मिनिटांमध्ये सहजपणे आणि अतिशय सुलभ आणि छान प्रकारे करता येईल. पोहण्याच्या तलावामध्ये एका टोकावरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जर तुम्हाला 60 सेकंद लागत असतील तर 6 महिन्याच्या सरावाने तो कालावधी 50 सेकंदच लागेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे स्नायू, पोहण्याची पद्धत, श्वासावरच्या नियंत्रणामध्ये हळूहळू होत असलेली सुधारणा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. वर्षभरामध्ये हाच कालावधी 40 सेकंदावरती आलेला असतो. आपल्या लक्षातही येत नाही की आता वेळही कमी लागतो आणि दमही. पण यासाठी 1 वर्षाचा वेळ लागला. पण होतं काय की आपल्याला चटकन निकाल हवे असतात आणि मग शॉर्टकट शोधले जातात किंवा मग ती गोष्ट करणं आपण सोडून देतो. आपण सगळेजण आहे ना इथेच कमी पडतो. सुरुवात जोरदार होते, पण काही दिवसातच आपला उत्साह मावळतो. सातत्य असायला हवं हे समजतं प्रत्येकाला, महत्व सुद्धा माहिती असतं, पण अंमलात आणणं काही केल्यास जमत नाही. आजच्या या भागामध्ये तुम्हाला सातत्य हमखास टिकवण्यासाठी अगदी सोप्या 5 ट्रिक्स मी सांगणार आहे. टिप नंबर 1, अंतःप्रेरणा सगळ्यात महत्वाची. जी गोष्ट आपल्या आतून खोलातून येते ना ती सहजपणे होते. म्हणजे असं बघा की ठराविक वेळेला बस पकडायला ती स्टॉप वरती येते हे समजल्याच्या बरोबर तो आपोआपपणे तेथे पोहोचतो. 5 मिनिटं आधीच. देवळापासून ते मदिरालयामध्ये दररोज लोकांची पावलं वळतात. शाळेत जाण्यासाठी सकाळी मुलांना उठवायला जवळपास पालकांची तारांबळच उडत असते, पण सहलीला जाण्यासाठी मुलं एका हाकेमध्ये उठतात. या सगळ्यांच्या मागे एक प्रेरणा आहे. ज्या गोष्टीत आपल्याला सातत्य हवं त्याच्यामध्ये आपली अंतःप्रेरणा होता आणि मगच ती गोष्ट सुरू करा. सातत्य आपोआपपणे येईल. आता ही प्रेरणा आणण्यासाठी काय करायचं तर एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचं ध्येय लिहून ठेवा. मला अमुक अमुक बनवायचंय आणि ते स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी ठेवा. मी माझ्या मोबाईलच्या लॉक स्क्रीनवरती हे माझं ध्येय लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला ते सारखं दिसतं. ध्येय समोर दिसलं की ते गाठण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची प्रेरणा तुम्हाला आपोआप मिळते. टिप क्रमांक 2, लहान लहान भाग पडा. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना त्याचे भाग पाडायचे. म्हणजे तुम्हाला डोले शोले बनवायचे असतील तर किमान 6 महिने दररोज फक्त 1 तास द्यायचा. युट्यूबर बनायचं असेल तर एकाच एपिसोडचा विचार करायचा. माझ्याकडे 15 विषय आहेत व्हिडिओचे, पण एकाच व्हिडिओवरती काम करायचं. त्याची स्क्रिप्ट झाली की शूट, एडिटिंग आणि मग तो प्रसारित करायचा आणि त्यानंतरच दुसरी स्क्रिप्ट. अशा पद्धतीने आठवड्यात किमान 2 व्हिडिओ पोस्ट करायचे. पहिले 6 ते 7 महिने. 1-2 व्हिडिओ व्हायरल होतील आणि त्यामुळे तुमचा वॉच टाइम सुद्धा पूर्ण होऊन चॅनल मॉनिटाईज होईल. करून तर बघा. समोर ध्येय ठेवा. स्वप्न मोठं बघा, पण सुरुवात लहान लहान पावलांनी करा. दिवसभरामध्ये 1% प्रगती हीच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाते. आज मी फक्त तासाभराचाच व्यायाम करणार आहे असं ठरवा आणि बघा सातत्य कसं टिकवता येतं ते. टिप क्रमांक 3, एक वेळ आणि एक ठिकाण निश्चित ठेवा.
ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्य हवं असेल त्याची एक वेळ ठेवा, जागाही नक्की केली तर हळूहळू त्याची सवय होते. आपण टूथब्रश आणि पेस्ट एकाच ठिकाणी ठेवतो, वॉश बेसिन जवळ सकाळी पोहोचलो की आपले हात आपोआपपणे तिथे जातात. आपल्या मेंदूला आहे ना आपोआपपणे त्या सगळ्या गोष्टींची सवय होईल आणि कामाचा दिवस असो किंवा सुट्टीचा, तुमचं दररोजचं काम हे व्हायलाच हवं. तुम्हाला जे यश मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे त्यासाठी ते दररोज करणं अत्यावश्यक आहे. मी सकाळी 5 वाजता उठतो आणि 6 वाजता शूटला सुरुवात करतो. सकाळच्या शांत आणि मंगलमय वातावरणामध्ये काम छान होतच, पण दिवसही मजेत जातो. अभ्यासासाठी, व्यायामासाठी ही आदर्श वेळ आहे. टिप क्रमांक 4, बक्षीस आणि शिक्षा, गिफ्ट अँड फाईन पॉलिसी. एका आठवड्यात केवळ 2 वेळा एखादी गोष्ट केलीत तर स्वतःला शिक्षा द्या, म्हणजे कडू कारल्याचा रस वगैरे घ्या. पण तुम्ही जर 5 दिवस ती केलीत तर एखादा आवडीचा पदार्थ खा. स्वतःला प्रोत्साहित करा, छोट्या छोट्या अचिव्हमेंटचं सेलिब्रेशन करा. तुमच्या अंतर्मनाला सूचना मिळते की सातत्य राखायला हवं. जे आठवड्याला 2 एपिसोड करणार आहात त्यांनी 5 दिवस या संदर्भातील काही ना काहीतरी काम करायचंच आहे. शेवटची आणि 5वी टीप क्रमांक 5, आपल्या प्रगतीची नोंद ठेवा. तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे त्याची लेखी नोंद ठेवा. समस्या सुद्धा लिहिल्याने सुटायला मदत होते. किमान एक मार्ग तरी नक्की मिळतो. माझ्या प्रत्येक एपिसोड वरती एपिसोडचा नंबर लिहिलेला आहे, त्यामुळे मला स्वतःला प्रोत्साहन मिळतं. एवढंच नव्हे तर माझ्या आगामी विषयाची सुद्धा माझ्याकडे एक्सेल मध्ये नोंद केलेली आहे. जाता जाता एवढंच सांगेन की सुरुवात आत्तापासूनच करा. जास्त विचार करत बसू नका, आजच सुरुवात करा. हळूहळू एक एक गोष्टी तुम्हाला समजत जातील. सरावाने गोष्टी सोप्या होतात किंवा सहज करण्याचं कौशल्य आपोआपपणे प्राप्त होतं. सातत्य ठेवलं की सवयही होईल तुम्हाला या सगळ्या गोष्टींची. तेव्हा लगेचच सुरुवात करा आणि आज सुरुवात करणार असाल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तसं कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट्स मध्ये सांगा की मी सांगितलेल्या 5 पैकी कोणता उपाय तुम्हाला खास आवडला. आणि हो, आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा आणि यशाच्या मार्गावरती मार्गक्रमण करा. आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय. अशाच प्रकारे नवनवीन गोष्टींच्या माहितीसाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.